नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. मोठ्या पुलावर सेल्फी व गर्दी टाळा. शहर वाहतूक शाखेचे नागरिकांना आवाहन. धरणग्रस्त क्षेत्रासह इचलकरंजी शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महानगरपालिकेने पंचगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद केला असून त्यामुळे मोठ्या पुलावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लहान पूल बंद असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिक नदीतील वाढलेला पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी मोठ्या पुलावर येत आहेत. यावेळी काही नागरिक पुलावर थांबून मोबाईलद्वारे सेल्फी, छायाचित्रे आणि व्हिडिओ काढत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर वाहतूक शाखेने नागरिकांना मोठ्या पुलावर विनाकारण थांबू नये, सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करू नये, तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन केले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पुलावर डिजिटल जनजागृती फलक लावून सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात येत आहेत. शहर वाहतूक शाखेने सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असेही आवाहन केले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक विकास शिंदे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त धनंजय पळसुले, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे, सल्लागार समितीचे सदस्य गजानन शिरगामवे, पोलीस उपनिरीक्षक भरत काकतकर, पोलीस हवालदार विनायक अवताडी, राकेश मछले आणि प्रीतम काळे उपस्थित होते. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा. पंचगंगा नदीला नदीच्या पाण्याची पातळी सध्या वाढलेली असल्यामुळे लहान पूल सध्या बंद करण्यात आलेला आहे. वाहतूक ही मोठ्या पुलावरून होत आहे. नागरिक हे त्या ठिकाणी पाण्याची पातळी पाहण्यासाठी, पूर पाहण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी येत आहे, सेल्फी घेत आहेत, वाहने रोडवर थांबवत आहेत. त्याच्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे शहर वाहतूक यांच्याकडून सर्व नागरिकांना आव्हान आहे त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पुलावर थांबू नये. फोटो अगर या गोष्टी घेण्यासाठी त्या ठिकाणी थांबल्या असता जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी सगळ्यांनी या आव्हानाला प्रतिसाद द्यावा व त्या ठिकाणी थांबू नये.